रेडी। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्राचं पोलीस दल अतिशय सक्षम पोलीस दल म्हणून संपूर्ण भारतामध्ये ओळखलं जातं। मधल्या काळी या 4-5-6 वर्षामध्ये ज्या महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे आणि या महिलांवर अत्याचार ज्या घटना घडत आहेत त्याच्यावर उपाययोजना आहेत महाराष्ट्रामध्ये। पण आंध्र प्रदेशने या बाबतीत दिशा नावाचा अतिशय चांगला कायदा त्यांनी केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून महिलांवर जर अशा प्रकारचा जर अत्याचार झाला, रेप असो विनयभंग असो अशा प्रकारचे अत्याचार झाले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीनं आंध्र प्रदेश सरकारने जो दिशा कायदा याची अंमलबजावणी आंध्र प्रदेशमध्ये चालू केलेली आहे, त्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी मी आणि आमचे संपूर्ण वरिष्ठ पोलीस अधिकारी आंध्र प्रदेशमध्ये गेलो होतो। तिथे माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी तिथे आणि होम मिनिस्टरनी संपूर्ण प्रेझेंटेशन आम्हाला त्यांच्या दिशा कायद्याच्या बाबतीत आम्हाला तिथे दिलं आणि ते दिल्यानंतर अशाच पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीने लवकरात लवकर चालू करता येईल याच्या बाबतीतला आमचा मनोदय आहे। आणि म्हणून याच्या बाबतीत आम्ही एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम केलेली आहे। ही वरिष्ठ अधिकाऱ्याची टीम आम्ही आंध्र प्रदेशमध्ये जाऊन आल्यानंतर त्यांच्या कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचा कायदा कशा पद्धतीने आणता येईल याचं प्रारूप आम्हाला ही टीम या महिन्याच्या शेवटपर्यंत आम्हाला देईल आणि त्यांनी अशा पद्धतीचं प्रारूप दिल्यानंतर कॅबिनेटमध्ये याची चर्चा होईल, विधानसभा आणि विधान परिषदमध्ये याची चर्चा होईल। आमच्या दोन्ही हाऊसच्या महिला आमदार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या अनेक महिला NGOज आहेत ज्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांच्याशी चर्चा करू आणि हे अधिवेशन संपायच्या पहिले आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत अशा या अत्याचारी आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे या दृष्टीनं आम्ही लवकरात लवकर कायदा हा आणणार आहोत। आंध्र प्रदेशमध्ये ज्यांनी तो कायदा केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी IPCचे कलम 354, 376 याच्यामध्ये अमेंडमेंट केलेले आहेत आणि या अमेंडमेंट करून त्यांनी अशा पद्धतीत जर महिलावरच कुठं अत्याचार झाला, तिचा विनयभंग झाला, तिच्या कुठे रेप झाली, अशी दुर्दैवी घटना झाली तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून त्याची चार्जशीट 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी दिली पाहिजे। नंबर 1 173 IB CRPC कलम 173 1B, कलम 309 1A, कलम 374 आणि कलम 377 या कलमाच्या बाबतीतसुद्धा त्यांनी अमेंडमेंट केलेलं आहे आणि याच्यामध्ये अमेंडमेंट करून एकदा चार्जशीट दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर 14 वर्किंग डेजमध्ये त्यांनी संपूर्ण ट्रायल कंप्लीट केली पाहिजे। अशा पद्धतीनं 21 दिवसामध्ये जो आरोपी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीनं प्रावधान केलेलं आहे आणि तशाच पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे।